कधीपासून ही प्रथा चालू झाली या? हे बरेच वर्ष पिढ्यानपिढी चालू आहे या. आमच्या त्यावेळी जन्म सुद्धा नव्हता. बरं, आता याच्यात कशी प्रथा असते? आ? प्रथा म्हणजे कशी असते तुमची? ही प्रथा अशी आहे या, त्या गावची एक महिला, त्या गावची एक महिला, दोघी सवती होत्या आणि त्या सवती पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येऊन ह्या वड्याच्या काठी भांडण करून त्यांची आत्महत्या झाली या ठिकाणी. त्यामुळे आम्हाला पंचमीच्या दुसऱ्या दिवशी इथं ही कार्यक्रम करावाच लागतो. कारण का जर आम्ही हा कार्यक्रम केला नाही तर आम्हाला पूर्ण विशाल म्हणजे त्या गावाला ह्या गावाला असं म्हणजे पूर्ण कुणी आजारी पडतं, लेकरं बाळ गुरं डोरं सगळे आजारीही पडते ती. त्यामुळे तो कार्यक्रम आम्हाला पंचमीच्या दुसऱ्या दिवशी करावाच लागतो. कधी बंद करण्याचा प्रयत्न कोणी केलाय का? हो केला होता, त्याला बरेच काळ झाला. एक सातारचा मोठे इन्स्पेक्टर होते, ते म्हणले की बार इथं भरवायचा नाही. त्यावेळेस 12:30 पावणे 1 झाली की जी भुंग सुटले ह्या गावाला तर त्यांनी सांगितलं की हे असं होतंय ना तर तुम्ही 4 शिव्या का होईना पण तिथं देऊन या. तेव्हापासून कुठलाच अडथळा पोलीस स्टेशन किंवा इन्स्पेक्टर कुणी सुद्धा सरकार म्हणजे ह्याला अडथळा आणत नाही. ते काय करणार पुढं? आता तुमचा हा बार संपल्यानंतर पुढं काय होणार? पुढं याच्यात कार्यक्रम असतो ना गावात. जर समजा तिकडची महिला एखादी इकडे ओढून आणली तर ह्या त्या गावाच्या महिलेला इकडं आणून साडी चोळी करायची, तिला बांगड्या भरायच्या, तिची चांगली मिरवणूक वाजत गाजत काढायची आणि तिच्या गावात नेऊन तिला पोच करायची. पण तेवढा कार्यक्रम होऊच देत नाही ती वडा म्हणजे तिकडून तर इकडं महिला आणूच देत नाही ती. असं आहे.